श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. अध्याय 37व्या अध्यायाचे वाचन केल्याने दुशीलपणा नाहीसा होऊन नित्या प्राप्त होईल. नागनाथस श्री दत्तगुरूंचे दर्शन. नागनाथस जय प्राप्ती. अध्याय 37. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंकजाक्षा आदिपुरुषा सर्व साक्षा अव्यक्त व्यक्ता सर्व परीक्षा महादक्षा रमावरा. मागिले अध्यायी कथन करविले वटसिद्ध नागनाथ जन्म उपरी सिद्धी कळा पाऊन कोल्हापुरी पातला. तेथे राहुनी लक्ष्मी आलयात पुजारी करुणी हस्तगत सर्व सामग्री ओवरीत नेवोनिया दाखविली. दाखवूनी म्हणे पुजाऱ्यांशी सबळ पडल्या कनकराशी तरी ह्या सरतील ज्या दिवशी तववरी संतपर्पण योजावे तरी अन्य वर्ण काहीच धरू नये भिन्न. सकळा लागी करोनी पक्कान पंक्ती ते वाढावे. गावा माझी सकळा कारणे पेटून देवा पाकी अग्न द्विवेळा त्रिवेळा घालोनी भोजन तुष्ट करावे सकळा ते. सेठ सावकार राजा रंक सकळासी आणुनी उपावा पाक अंत्यजादी भूदेव लोक तुष्ट करावे सर्वांशी. ऐसे सांगुनी पुजारा ते शीघ्र कामाठी आणवित कार्य योगे अपिरमित. सकाम कामी योजिले उत्तम तिथी नेम करुणा मांडव मंडप उभारुना पाका लागी सज्ज करून सर्व काम चालविले. मग शिष्टाशिष्ट ग्रही धाडुना तया दिदले आमंत्रण एरीकडे पाक निर्माण करावया लाविले. आणि ग्रामद्वारी टिळा लावून भोजन दवंडी ग्रामी पिटून सर्व सामग्री सज्ज करून काम चालविले. शैव श्रावकानी ब्राह्मण भेद 84 देशा समान देवाग्नी विप्र ऋषी ब्राह्मण. पाक भिन्न भिन्न निर्मिती पंच द्राविड देश मुलतानी मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी हुसेनी प्रौंडी मिळवणी देश जाती मिळाल्या. असो भेदाभेद अन्य जाती षड्रस मार्गानी पाकविती खाजा करंजा कतुर मालती शिराबुंदी करिताती. पुरी पोळी शिक्प्रा बहुत चमचमीत भाज्या वरण भात पंचमधू त्यात अपार घृत इच्छे समान मिरविले. असो पाकाग्नी सिद्ध करून चालते पंक्ती शेविती अन्न पुन्हा शुद्धा लागल्या परतून योजुनी अन्न शेविती. प्रथम पाक जात जाती तेथे नसे काही आवृत्ती कितीक वाढुनी ग्रहासी नेती भोजन करुणी मनमना माने. कोणी करोडेची उपटोणी नेती अन्न नेऊनी भरिती आपुले सदन. मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न सर्व झाले गावात राव रंक कुटुंबासहित अन्न शेवणी होते तृप्त. मग वनी तुका दीपानिमित्त गृहोग्रही मिरवला. असो व्यापरी 1 मास ग्रामसेवी सिद्धान्नास यावरी कथा अत्रिसुतास कैसी वर्तली ती ऐका. प्रथम दिनी भिक्षे कारण गावात संचरे अत्रिनंदन कुशीत रूपी विरूपवान भिक्षा मागे गृहोग्रही. तव ते घरोघरींचे जन म्हणती गावात प्रयोजन होते तेथे आम्हा जाणे कुटुंबादी भोजना.
तरी तू सत्वर गती जाऊनी सारी का फुले भक्ती व्यर्थशीन कासाया प्रती वाईट कदन्न इंचुनी उत्तम पक अन्न टाकून व्यर्थ काशिनशी दरिद्रवान कामधेनुचे असे आकाशे आनन कांडन कोंडा का भक्षावा ही कल्पतरू बैसल्या ठाई इच्छे समान पदार्थ देई मग काशिनावे धावूनी पायी मिळवावया भुक्ती ते परी सस्ता गृहा लागून मग चाकरी कासया करावे हेमा कारण भाग्यया तोंडता पियुषपान मग वल्लरी रसायन का इच्छावे तेवी तू प्रकरण करीशील येथे सोडूनी सुधार रसन्नाशी कदा न करिता या गावासी हिंडतोसी मतिमंदा ए परी असो आम्ही ग्रहासी भोजना जातो आम्ही कुटुंबेसी पाक करावा गवणे अर्थेशी तुझ लागी ओपावया आयसे घरोघरी भाषणे होती दत्तात्रेया कारणे मग मनात म्हणे प्रयोजना जाऊनी पाहवे निज दृष्टी आयसे योजुनी स्वचित्तांत तेथे पातलात तपोनात उभा राहुनी पाकशाळेत पाक लक्षात आणि तसे तव तो महाराज योग कारण देखता ओळखी सिद्धन्न थोडे करिता नग समान होय अफार न पचविता एक पोळी पडताची लागली परी सहस्त्र ही वाढीयली आयशया चिन्हे ओळखिली सिद्धी कळा महाराजे मग तेथीच्या जना लागी पुसत हे प्रयोजन एवढे कोण करीत एरू म्हणती महासमर्थ वट सिद्ध नागनाथ करो की करीतो की आयसे ऐकोनी अत्रिसुत खून जाणिली सोचितांत की म्या मुलासी सिद्ध पदार्थ काशी क्षत्रियो पिले तरी त्याचे नाव होते यथार्थ वटसिद्ध नागेश नागनाथ तरी तोची काय आहे येथे मोठेपणा मिरवावया त्यासी वर्षे लोटली 20 तरी या झाला असेल स्थूळ देहास तरुणपणी महंतीस वाढवावया टेकला परी मजकारणी गोचर व्हावे ही इच्छा मनी या गावींचे संधान धरोणी संतर्पण मांडिले हे गावींचे भिक्षास्थान भ्रष्ट करावे सिद्धी अन्न सकळ गावींचा पाक वर्जुन केला अर्थ मज करिता तरी आता सो कैसे आजीचा दिन करू उपवास ऐसे योजनी सोचित्तास स्वामी तेथुनी चालिला परी अनेक जन पाचारिती बाळ कारण आपण जावे भोजन करून तू ऐसा का जातोसी ऐसे म्हणून हाती धरिती पुन्हा पाकशाळे आणिती परी तो नायके योगपती गावा माझी संचरे मग कणधान्याची भिक्षा करीत लोक पुसता त्याते वदत की आमुचा नेम भिक्षा रहित अन्न छेवित नाही जी ऐसे वदोनी सकळ लोकात शुष्कान्न मागुनी घेत काशी क्षेत्री जाऊनी त्वरित भोजनाते सारितसे ऐसी रीती 1 मास लोटोनी गेला सहज स्थितीस परी नागनाथ स्वचित्तास विचार करिता पै झाला म्हणे लोटला 1 मास स्वामी न दिसे आम्हास मग बोलावूनी ग्रामस्थास पुसता झाला महाराज म्हणे गावात कोणी येत अतिथी आहे भिक्षावंत तव ते म्हणती सिद्धनाथ एक अतिथी येतो की तो येतेची तुमचे अन्न न सेवी मागतो भिक्षा कदन्न आम्ही पुसता म्हणतो नेम माझा ऐसा आहे की आम्ही सारितो तो येथे भोजन म्हणून न मिळे त्या पक्कांना
यास्तव कोरडे मागुनी धान्य नेत आहे महाराजा. आयसे बोलता सकळ ग्रामस्थ त्याशी म्हणे नागनाथ. मागू येतील जे गावात करा श्रुत मज लागी. त्यासी काही न टाकून श्रुत करावे मज कारण. मग मी जाऊनी ग्लानित वचने भोजन घालीत न तयासी. परिहानिक एक अर्थ कोरडे अन्न न्यागृहात. येरू येईल जो भिक्षेते तेची अन्न वाढावे. त्याने ते हे अन्न घेतल्या पदरी मग प्रयोजन आहे सांगा या परी. न घेई मग तुम्ही येऊनी इधड करी श्रुत करा मज लागी. आयसे 550 नाते सांगितले भाविकांसी. जे कदा काळी कार्यासी ढळणार नाहीत निश्चय. आयसे सांगुनी सिद्धी अन्न त्या ते दिधले वस्त्री बांधून. मग आपुल्या गृही जाऊन वाट पाहात बैसले. तो श्री दत्तात्रेय त्रिसुत भिक्षेसी आले अकस्मात. तव ते सिद्धांना घेऊनी हातात सन्मुख येती घालवावया. म्हणती महाराजा मी दीन आमुचे गृही कैचे अन्न. परी नागनाथ कृपा करून देतो अन्न आम्हाशी. तरी त्या भिक्षेत भिक्षाचोज तुम्हा वाढावे धर्मकाज. असे बोलती ते सहज श्रुत कराया दत्तासी. परम चतुर विचक्षण परीक्षा घेती श्रुत करून. परी तो त्रिदैवांचा अंश हे ऐकुनी भिक्षेते आकळेना. मागे पाऊल तत्काळ ठेवून जात होय अत्रिनंदन. मग ते आपुले गृहीचे अन्न घेऊन या धावती. म्हणती महाराजा नागनाथाचे अन्न आपणा न वाटे चित्ती प्रसन्न. तरी आमुचे कष्टा चित्ती देऊन उन्मुख होऊ नकाजी. आयसे सांगुनी भिक्षा देती तो घेत नाही प्रांजळ चित्ती. मग लगबगे हेर जाती श्रुत करीती नाथाशी. नाथाशी होता श्रुत मात शीघ्रच पळते येत धावत. निकट येता हस्त संकेते हेर दाविती तयासी. तोही हस्तक संकेते खुने अत्रिसुताच्या निकट जाऊन प्रथम करे कर कवळून. चरणी माथा ठेवीत सै म्हणे महाराजा योगपती. माय तो माऊली दयाळ क्षिती. तरी डावलोनी पाडसा प्रती गुप्त कैसा विचरसी. मज करोनी आणि ढळवान दैन्यवंत बहुत काननी. तेथे सांडोनी निष्ठुरपणी जासी कैसा ओ माये. मज बाळपणी आपुले चोज दाओनिया तपोभोज. गेलासी टाकोनी महाराज मागे दृष्टी न करता. तरी मी सखाया तुझ वाचुनी पडलो आहे घोरवणी. मार्ग लक्षिता सूक्ष्म नाही लयनी. प्राणकंठी उरलासे जैसा चातक दृष्टी करून. वाट पाहे अबुंद सघन की उखली हरणी लागुनी. वाट पाहे पाडस 20 संवत्सर गेला काळ. परी चिंतावनी दाही तळमळ तै शांत करावया जोड. तुझे काही दिसेना आपा मेघळी आपा आप मासोळी. तेवी तव भेटी जीव तळमळी. परी माये वा त्वारदय गत कमळी. निष्ठुर कैसे साठविले आयसे म्हणून आरंभळत. नेत्र अश्रुनी पाद क्षाळित. म्हणे अंतर देऊनी माते गेलासी कैसा महाराजा. कैसी आयसी वदोनी ग्लानित वाणी. पूर लोटवी नेत्र जीवनी. मग त्रिदैव परीक्षा नयनी अंतराळा ते ओळखी. चित्ती म्हणे प्राजळवंत तपे तापे तापला हे नाथ.
मग मस्तका खाली घालून हस्त उठविले महाराजे. प्रेम स्नेहे कवळोनी पाणी हृदयी कवळीला प्रेमे करुणी. वाम हस्ते कवळोनी मुर्दुनी नेत्राश्रू पुसितसे. मग धरोनी शीघ्र हस्त नेत स्वामी एकांतात कृपे मवळी. ठेवणी हस्त करणी मंत्र ओपिला. देवनी स्वमुखे आत्मखून केला परायण. अपरंपार अज्ञानपण मुळाहुनी नासिले. आळसे होता ब्रह्मस्थिती कोटी. तत्काळ गुरुकृपे पडली दृष्टी. जैसे आभ्र वितुळता शेवटी. शुडाळ अर्क दिसतसे तेवी पाहता दत्त स्वरूप. मग उचंबळला आनंद कूप. आहा म्हणून बाप पाप पदी मवळी अर्पितसे. मग परमप्रिय त्रिनंदन की घेतला स्नेह करुण. करे मुख कुरवाळूनी मागील कथा विनोदी. अभिहोत्र नारायण आहेसी बा तू मही कारण. उर्गी कृषी विधी वीर्यावान जन्म तुझा होय बा. तरीही ऐसी मूळखता मजा तुडली हृदयी शोधिता. म्हणून बाळा तुझ्या हाता सिद्धी कळा उपिली. तरी तुझ भेटी द्यावया कारण. इच्छित होते माझे मन परी प्रारब्ध योगे करुणा. आजे घडून आले बा जे प्रकरण समुच्चयित. लोह चुंबका भेटी होत की समुद्र क्षार ऐक्यवंत. न आवळी होतसे देवी बापा तुझ मज भेटी. झाली प्रारब्ध योगे काठी. ऐसे मनोनी हृदय पुटी नाथा लागी धरितसे. मग उभय प्रतापवंत निगता सांडोनी ते एकांत. ग्रामा बाहेर निघोनी त्वरित काशी क्षत्री चालले परी ऐशी रीती. यान मंत्र प्रयोगी भूती. नाथ बाळी चर्चुनी निगुती. गमन दोघे करिताती. मग पवन योगाचे गमन थकिता. वाटे ऐसे गमती उभयता. लवता नेत्रपाती पाता काशी क्षत्री पातले. येथे काहीसे टेकवणी क्षण. सारीला आपुला नित्यनेम. मग भद्रिकेदार चित्ती धरुण गमन करीती त्या मार्गे. भाळी प्रयोग दिव्य भूती. यान रूपाची महाशक्ती. क्षणे बद्रिकाश्रमा प्रती जाऊन पोचले. संचार करीती शिवालयात प्रत्यक्ष झाला उमाकांत. मग प्रेमा आवडी उभूनी पर्वत एकमेका भेटती. या परी तो उमाकांत श्री दत्ता ते विचारित. दुसरा कोण आहे भृत्य मिळविला शेवेशी. ऐसे बोलता अनुसया सूत म्हणे महाराजा नामया नागनाथ. अभिहोत्र ना प्रतापवंत नारायण अवतार. ऐसे बोलता उमारमन दत्तासी म्हणे एकवचन. या ते सद्विद्या अभ्यासून नाथपंथी मिळवावया की. मग अवश्य म्हणून अत्रिसूत राहता झाला षण्मासतेत. ते सांगुनी सकळ अस्त्रविद्ये प्रत 14 कळा 64. उपरी नागपत्री अस्वस्ती नेऊन केले सकळ सिद्धार्थ साधन. उपरी बद्रिकाश्रमी जाऊन तपा लागी बैसविले. नाथ दीक्षा तत्काळ देऊनी उन्मनी मुद्रा लेवोबी कानी. सिंगी शैली सिद्ध करुणी नाथा लागी ओफिली. असो वायस्या दीक्षा रूपे 12 वर्षे केले तप. मग स्वर्गदेव मिळवून अमुप वरा लागी दिधले. वंदे करुणी दैदीप्यमान तुष्ट करुणी स्वर्गीचे जन. बोळविले स्थानोस्थान नाथावर देऊनिया. यावरी पुढे तो अत्रिसूत नागनाथा बोळवीत. म्हणे बारे महीचे तीर्थ सांगू बांग करी का. तीर्थे अति मळीन तयांचा मळ सांडिती संतजन. तस्मात बारे तीर्थाटन संत मिळे करी का.
मग अवश्य म्हणून नाथ प्रेमळ वंदुनी श्री गुरूंचे पदकमळ तीर्थे कराया उतावेळ महीवरी संचरला अत्रिसूत गेला गिरिनार पर्वती एरीकडे नागनाथ जती तीर्थे करीत नाना स्थिती शिती बुवाल घाटे पातला शिती बाले घाटी पातला ते पाहुणे शुद्ध काननान वस्तीशी राहिला मनोधर्म परी तो प्रतापी तपी सगन गावोगावी समजला मग अपार लोक येती दर्शना दिवसानुदिवस वाढे महिमा मग भक्ती संस्काराची वाढली महिमा तुम्ही येतेची वस्ती करावी मग अपार धर्म वस्तीशी राहिले अपार जन वडवाळ ऐसे ग्राम नाम नागनाथे ठेविले या परी कोणे एक दिवशी मच्छिंद्र आला त्या ठायेशी सहज राहता झाला वडवाळ्याशी नाथ कीर्ती ऐकिली म्हणून मच्छिंद्र दर्शना जात तो मठद्वारी येऊन त्वरित सदृढ चालिता द्वारात स्वशिष्यांनी हटकिले म्हणती नाथ बुवा एका वचन पुढे नका करू गमन श्री नागनाथे सांगून तुम्हा नेऊ दर्शना त्याच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन तस्मात थांबवावे एक क्षण आम्ही विचारून येतो की ऐसे मच्छिंद्र ऐकता वचन कोपानळी चढले मन चित्ती म्हणे हा संतजन कैंचा राववत दिसत असे देवद्वार साधुद्वार मुक्त असावे निरंतर तरी कपटपणिता संत व्यवहार संग्रहाते न ठेवती तरी येथे आहे बंड जग भोंदावयाचे केले प्रचंड तरी शिक्षा आता उदंड दाखवावी या नरा ऐसे क्रोधे चित्ती आणून त्या शिष्याशी केले ताडन करिता बहुत जन सप्तशत शिष्या धावले ते पाहुणी या मच्छिंद्रनाथ स्पर्श कळा तोरे पेरित तेने झाले मही व्यक्त 700 शिष्य सकळीक मही व्यक्त सकळ होता नाथ मुखवटा ताडन करिता तव ते आरंबळती आक्रोशवंत एक आरडा उठला तो एरीकडे मठात सदा ध्यानी भरोणी नागनाथ कोल्हाळ आरडा ऐकोनी प्राजळवंत देहावरी पातला ध्यान भंगिले कोल्हाळे करुण तेने कोपानळी पेटले मन मग उपरीवरी शीघ्र जाऊन निज दृष्टी पाहत असे तै 700 शिष्य मही व्यक्त झाले ते चलन वलन रहित एकटा तया गणीनाथ मुखावरी भेंडीत असे ऐसे नागनाथे पाहुन अत्यंत कोपनळाने म्हणे हा नाथ दीक्षेशी येतो दिसोन परिभ्रष्ट बुद्धी आहे की शांती क्षमा दयापूर्ण पाळीजे साधूंचे हेची लक्षण स्वप्ना माझे तीव्र पहन ठेवू नये निज दृष्टी निज वृत्ती तरी हा येते नाही योग्य नाथ पंताला विला डाग कोणता साधू होता माग उपदेशिले ऐशायशी तरी ह्याते शिक्षा करून दीक्षा द्यावी हिरोण ऐसे कोपेची जल्पुन धुनी भस्म कवळिले मग प्रथम गरुड बंधने विद्या जल्पुन स्वर्गी गरुडाचे केले बंधन सकळ नुरे चलन वलन स्वर्गी व्यक्ती केला असे मग भक्तास्त्र जल्पुन शिष्य मुक्त केले मही कारण मुक्त होताची सकळ जन नाथ पृष्टी दडाले ते पाहुन या मच्छिंद्रनाथ म्हणे चूर्ण करावे हे समस्त मग जलपुनी अस्त्र पर्वत महानग निर्मिला तो पर्वत विशाळपणी येता झाला पंथ गगनी ते नाथे पाहुणी नैनी शक्र वज्र जल्पिले मग तो शीघ्र पाक शासन आत अंतराळी वज्रदेहत सोडून तेने पर्वत झाला चूर्ण मच्छिंद्रनाथ पाहुणे कोपला मग जलपोणी वाताकर्षण शक्र पाडिला महे कारण वज्र काळी विद्या जल्पुन
वज्रा लागे निवटिले ते पाहुण्या नागनाथ मनी शोभला अति अद्भुत मग वात प्रेरक विद्या त्वरित मेघास्त्रावरी टाकिली तेने शक्र सावध होऊन पळू लागला भय करुण म्हणे हे प्रतापी गहन दोघे जना पुले का मनसे येथे ऐसे म्हणून भय स्थित शक्रस्थाना पळूनी जात एरीकडे मचित्रणात काय करिता पै झाला मग वाशव शक्ती अति दारुण जल्पुनी मंत्र प्रयोगाने सिद्ध करोनी दैदिप्यमान नागेश भागा पाठविली परी ती शक्ती महादारुण सहस्त्र मित्र तेजे करुण प्रलय काळी जैसा अग्न शब्द करीत येतसे शब्द करिता कडकडाट खचोणी पडती गिरी कपाट धरा कापे जळाट द्विभाग होऊनी पाहतसे श्वापदे पळती रानोरान दिग्गजान मिळे कोठे ठिकाण पाताळ भुवनी शेष दचकुन मर्दुनी ते सरसावी एकची झाला हल्ल कल्लोळ महीचे जीव चराचर सकळ घाबरोनी झाला हडवळ क्षमतेत स्थळ पाहती आयसा पाहुनी महाकांत काय करी नागनाथ सकळ दैवते बंधन विद्येत जल्पता झाला महाराजा तेने दैवतांचे बंधन समस्त मग न धाविती स्फुरल्या विद्येत आयसी केली गंती कुंठित सकळ अस्त्रशास्त्रांची मग हे माद्री पर्वत दारुण अस्त्र योजिले महादारुण हे माद्री अस्त्र पाहून नाथे वासवी शक्ती टाकेली ते पाहुनिया मचिंद्रनाथ शक्र वज्र लागी स्वस्तवित वरी बंधन झाले सकळ दैवत अस्त्रविद्या फळेना मग नाना अस्त्रांचे प्रयोगयुक्ती जपे परी ते सकळ व्यर्थ जाती मग निशक्त मच्छिंद्र होनी जागती स्तब्ध दृष्टी पाहतसे तो एरीकडे नागनाथ नाना अस्त्रे जल्पोनी त्वरित पर्वता समान तक्षक तेथे अस्त्रविद्येशी धावले मग मच्छिंद्रा ते दंसु दाविती शतानुशत नाही गणती ते पाहोनी मच्छिंद्र जती गरुडास्त्र तेव्हा जपतसे परी नागनाथे पूर्व प्रकरणे केले होते गरुड बंधन तेथे मच्छिंद्राचा योग पूर्ण व्यर्थ झाला गरुडास्त्री मग ते सर्प उन्मत येऊनी डंखिती ठाईनात तेने मच्छिंद्र हडबडीत प्राण सोडू पाहतसे मग अंतकाळीचा समय जाणून चित्त बुद्धिंत करणात काया वाचा तन्मन गुरुचे चरण स्तवितसे परी कैसा रीती ऊर्ध्व शब्द उभट गती म्हणे महाराजा कृपामूर्ती आत्रिसुता धावरे मी बाळक लढीवाळ जाणू वेष्टलो असे सर्पबंधने तरी माये तुझ वाचून कोण सोडविल मजाता हे त्रयदेव अवतार खानी मज पाडसाची तू हरणी व्याघ्र भैसला मम प्राण हरणी ये दावणी लगबगे परम संकटी पडलो येथे कैशी निद्रा लागली तुते सर्व साक्षी असोनी जगाते नेत्र झाकिले मज विषयी दत्त दत्त ऐसे म्हणून शब्द फोडीला अट्टहास्ये करून नेत्र झाले श्वेतवर्ण मुखी हुंदका येतसे परी दत्तात्रेय नामे करून बाह्य अट्टहासे वचन ते नागनाथे शब्द ऐकून साशंकित होतसे चित्ती म्हणे मम गुरूंचे स्मरण हा करीतो किमर्थवाचे तरी हा कोणाचा शिष्य याचे नाव विचारू जाऊनी मग निकट येऊनी वटसिद्ध नागनाथ पुसता झाला स्नेहभरित म्हणे कोण आहे तुम्ही हो दीक्षावंत गुरु कोण तुमता ये रूहने आदेशनाथा नाम मच्छिंद्र तत्वता प्रसन्न करोनी आत्रिसुता अनुग्रह घेतला तरी यासी नाथपंत मूळ मी प्रथम भागी दत्ताचे बाळ मज मागे जालिंदर सबळ दत्तानुग्रही मिळवला
तया मागे भर्तरीनाथ दत्त शिष्य झाला जगविख्यात. जो वरी अवनी तोपर्यंत चिरंजीव मिरविला. तया मागे रेवणनाथ दत्तानुग्रही प्रतापवंत. जैने जिंकोनी देव समस्त विप्रबाळे उठविली. तरी महाराजा नाथपंतात मी दत्तात्रेयाचा ज्येष्ठ सूत. असे ऐकोनी वटसित नागनाथ मना माझी कळवळला. मग सुपर्णाचे सोडूनी बंधन गरुडास्त्र जपे वाचे करण. ऐसे होता तत्काळ सुपर्ण महीवरी उतरले. उतरोनी नागकुळ समस्त होनिया भयभीत. तत्काळ विष शोषुनी त्वरित अदृश्यते पावले. असो नागकुळ विष शोषून अदृश्य झाली भय करून. गरुड ही भयता नमुना स्वर्गाप्रती तो गेला. एकीकडे नागनाथ मचिंद्र चरणी माथा ठेवित. म्हणे येतात समान वडील भ्रात. गुरु माझा तू होशी. मग नेओनिया स्वस्तनाशी बेजविला अपनापाशी. गौरवनी उद्धार मानसी एक मास ठेविला. यावरी मच्छिंद्र एके दिवशी बोलता झाला. नागनाथासी तुवा बंधने द्वारापाशी ठेविले काय म्हणूनिया. भाविक येती दर्शनाते तव शिष्य येऊ न देती. त्याते तुझ मज कळी याची निमित्ते झाली असे महाराजा. यावरी बोले नागनाथ मी असतो सदा ध्यानस्त. जन हे येऊनी अपरिमित ध्यान माझे भंगिती. म्हणून द्वारी ठेवितो रक्षण. उपरी बोले मच्छिंद्रनंदन नाथ आहे नव्हे चांगुलपण. भूषणी कापनासी कोण जन ते हीन दिन. वावया येती पवित्र पावन. तरी ते द्वार अटक पाहून विन्मुख मागे जाताती. तरी मुक्त द्वार आता येथून ठेवी जगाचे अकिंचनपण. हरोनिया मनोधर्म रूढ मार्ग वाढवी. ऐसे सांगून नागनाथासी मच्छिंद्र जाती तीर्थाशी. एरीकडे वडवाळ गावाशी काय करीनाथ तो. मुक्त द्वारागार टाकून मग दर्शना येती अपार जन. नाना जगाचे अकिंचनपण फिटोनी मागे जाताती. ऐसे असता कोणे एके दिवशी चांगुलपणा संत शिष्य होता त्याशी. तयाची स्त्री पुण्यराशी मृत्यू पावली मठात. ते पाहुनी वटसिद्ध नागनाथ उठविती तयाचे कांते ते. तेने बोभाट वडवाळ्यात घरोघरी संचरला. मग जयाचे घरी होत मृत आणून टाकीती मठा प्रेत. उठोनी नागनाथ सदना धाडी तयाच्या. ऐसे होता बहुत दिवस संकट पडले यमधर्मास. मग तो ये जाऊनी सत्यलोकास विधी लागी निवेदी. मग तो मृत्युमंत चतुर्नान वडवाळात शीघ्र येऊन श्रीनाथाचा स्तव करून राहविले त्या कर्मा. या परी 6 शिष्य त्या ते सिद्धी कळा लादली नवाते. ते जगा माझी प्रसिद्धवंत सिद्धी नामे मिरविले. चांगुल सिद्धी धर्मसिद्ध देवसिद्ध भौमसिद्ध. देवसिद्ध भूमनिसिद्ध कोकिळ सुंदर चक्षुतो. ऐसा नवसिद्धा माजारी विद्या ओपिली कवित्व सावरी. देव जिंकोणी सत्वरी विद्यावरू मिरविले. 52 वीरांचे करोणी बंधन केल्या साबरी विद्या स्वाधीन. ते साबरी विद्या कविरत्न कवित्वरत्न नवसिद्धांत मिरविती. 1 कोटी 1 लक्ष नागनाथाची विद्या प्रत्यक्ष. परोपकारी सौम्य दक्ष पीडाकारक नव्हती. धावरे खांडूक ऊसन तिके किरळ अहिरा नैम वृश्चिक सर्प विषहरण. ऐसी विद्या परोपकारी असो ऐसी विद्या सापरी कवित. नवानी प्रगट केली जगात. या परी दिवस लोटले बहुत कथा वर्तली विप्राची. समाधी योग संचरला सेवट
तय उद्धरला बहिरभट आणि रामाजी भक्त सुबट हेमकारक उद्धीरला. तरी त्या कथा पूर्ण भागात वदलो भक्ती कथा अमृत ग्रंथात. या उपरी चरपटीनाथ श्रवण करावे श्रोते हो. दुंडीसूत नरहरिवंशी मालुते संत कृपेशी. अवधान विद्ये सावकाशी श्रोते तुम्ही अवधारा. स्वस्ती भक्ती कथा सार संमत गोरक्षकाव्य किम्यागार. सदा परिशोत भाविक चतुर सप्तत्रिशतमाध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री गुरुदेव दत्त. नवनाथ महाराज की जय.